मार्क याचा 11वा अध्याय आणि 9वे वचन. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्यांचा धन्यवाद असो. आता यांना कळलंय गाढव आलंय, गाढवावर येशू बसलाय. पुढं पण काय आहेत, आता लोक आहेत, पाठीमागं पण काय आहेत, काय आहेत, पाठीमागं काय आहेत, लोक आहेत, आणि मधी येशू आहे. पुढं लोक आहेत, पाठीमागं लोक आहेत, आणि मधी येशू आहे देवाच्या लोकांना. आणि ज्यावेळेस मधी येशू आहे देवाच्या लोकांना, पुढं लोक आहेत, पाठीमागं लोक आहेत, आणि सगळे लोक काय म्हणत आहेत, मोठा जय घोष करत आहे, होसान्ना होसान्ना. याचा अर्थ देवाच्या लोकांना, पुढं लोक आहेत, पाठीमागं लोक आहेत, आणि मध्ये कोण आहे, येशू आहे. म्हणजे देवाचं वचन कुठे आहे, ते त्यांच्यामध्ये मध्ये आहे देवाच्या लोकांना. पुढं पण देवाचे वचन नाहीये, पाठीमागं देवाचं वचन नाहीये, ते पण पुढं नाहीत, ते पुढं आहेत, पाठीमागं आहेत, तर मध्ये देवाचं वचन आहे. म्हणजे सेंटरला देवाच्या लोकांना देवाचं वचन आहे. काय आहे देवाचं वचन, मध्ये आहे. आणि जर मध्ये देवाचं वचन आहे देवाच्या लोकांना, तुम्ही देवाच्या वचनाच्या पुढे चालणार नाही आणि पाठीमागे येणार नाही. तुम्हाला कळतंय की नाही, मी इथं सेंटरला उभा आहे मध्ये, हा हात पण तेवढ्या लांबीवरती, हा हात पण तेवढ्या लांबीवरती आहे. म्हणजे मी कसा उभा आहे, मध्ये सेंटरला, मध्यस्थानावरती उभा आहे. त्या गाढवावरती येशू आहे आणि मोठ्याने घोषणा करतात की होसान्ना होसान्ना, म्हणजे आम्हाला वाचव, आम्हाला वाचव, येशू आमचं तारण कर, येशू आमचं तारण कर. पुढं पण लोक आहेत, तर पाठीमागं लोक आहेत, आणि मध्ये येशू आहे. एक उदाहरण घेऊ, त्यानंतर तुम्हाला कळेल. एक उदाहरण घेऊ आपण. योहान याचा 8वा अध्याय 2-3 वचन वाचा. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व पुरुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली. समजलं तुम्हाला? येशू ख्रिस्त मंदिरात आहे आणि तिकडून लोक पळत आलेत. एक स्त्री आली आणि देवाच्या लोकांना इथं उभा राहिली, आणि तिच्या पाठीमागून लोक पळत आलेत. आणि ते लोक देवाच्या लोकांना काय आहेत, काय आहेत, शास्त्री आणि पुरुष आहेत. आणि ते व्यभिचारी स्त्रीच्या पाठीमागे पळत आलेत. इथं येशू आहे, इथं व्यभिचारी स्त्री आहे, आणि ते शास्त्री आणि पुरुष आहेत. आता येशू एका बाजूला आहे, या बाजूला येशू आहे, आणि ह्या स्त्रीला माहिती आहे की मला वाचवणारा कोण आहे, मला तारणारा कोण आहे. कारण मला येशूकडे गेले नाही तर मला माझे घरचे पण सोडणार नाहीत, आणि हे माझे यहुदी लोक पण सोडणार नाहीत. कारण मी मोशेचा नियमशास्त्र काय केलाय, मोडलेला आहे, आणि जो कोणी मोडेल त्याला दगडाने मारायचे. कारण ह्या स्त्रीला व्यभिचार करताना त्यांनी पकडलेलं आहे, डायरेक्ट समोरासमोर पकडलंय. तिथून ही स्त्री पळत आली आणि येशूकडे आली. येशू इथं उभा आहे मंदिरात, ही स्त्री इथं आली. आणि देवाच्या लोकांनो, हे जे लोक आहेत शास्त्री आणि पुरुषी, त्यांच्याकडे नियमशास्त्र आहे, आणि म्हणतात नियमशास्त्रानुसार हिला मारून टाका हिला. येशू शांत आहे देवाच्या लोकांना. येशू बसला, खाली काहीतरी लिहिलं त्याने, परत उठला देवाच्या लोकांना. येशू म्हटलं, तुम्ही निष्पाप असतील ते हिला पहिला दगड मारा. मग देवाच्या लोकांना, तुम्ही निष्पाप असतील त्या लोकांना सांगितलं, तुम्ही जर पाप केलं नसेल तर हिला दगड मारा. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की पाप केल्यानंतर दगड मारायचा, व्यभिचार केल्यानंतर हिला जीवच मारायचंय. पण येशू त्यांना म्हणला, तुम्ही जर निष्पाप असताल, तुम्ही पाप केलं नाही तर हिला पहिला दगड मारा. ते सगळे म्हणायला लागले, अरे मी खोटं बोललोय, मी व्यभिचार केलाय, मी माझ्या पत्नीला मारलंय, मी दारू पितोय, मी वाईट गोष्टी करतोय. सगळ्यांना कळलं देवाच्या लोकांनो, आणि ते सगळे लोक देवाच्या लोकांनो निघून गेले. इथं फक्त राहिली देवाच्या लोकांनो येशू आणि ही स्त्री. हे लोक जायला लवकर काय तयार नाहीत. जोपर्यंत येशू सांगत नाही तोपर्यंत की तुम्ही निष्पाप असेल तर दगड मारा, तोपर्यंत हे लोक जायला तयार नाही. त्यांनी ठाम केलेलं आहे की देवाच्या लोकांनो, की ह्या स्त्रीला मारायचं म्हणजे मारायचं. आणि ही स्त्री देवाच्या लोकांना रडते, पश्चाताप करते. आणि जसं हिने पश्चाताप केला देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देवाच्या लोकांनो या स्त्रीची जागा येशूने घेतली, आणि स्त्रीने येशूच्या जागेवरती उभा केला. म्हणजे ही जर पापी स्त्री आहे, ही पापी स्त्रीमध्ये
स्वर्गातून नीतिमत्ता आली, ही नीतिमान स्त्री ठरली आणि हिचं जे पाप आहे ते येशूवर गेलं. आता येशू इथं तिचं पाप येशूने घेतलं इथं. आता इथं नियम आहेत आणि इथं देवाच्या लोकांनो ही नीतिमान स्त्री आहे. जर तुम्ही देवाच्या लोकांनो तुमच्या जीवनामध्ये येशूला मध्यस्थान देत असताल, सेंट्रल देत असताल, तो जुना करार पण मेंटेन करल आणि नवा करार पण मेंटेन करल. तो पापी लोकांना पण मेंटेन करण, चांगल्या लोकांना पण मेंटेन करण, तो सगळ्यांचा बॅलन्स करण. तुम्हाला एकच गोष्ट करायची की तुमच्या जीवनामध्ये येशू सेंटरला पाहिजे. कुठं पाहिजे? आणि जर सेंटरला जर नसेल तर काय होईल? हे बॅलन्स करू शकत नाही. देव तुमच्या जीवनामधल्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करू शकतो की ते तुम्हाला बॅलन्स करता येणार नाही. तुमच्याकडे जेवढा फायनान्स नाहीये बॅलन्स करायला आता सध्या, पण येशूला जर तुम्ही सेंटर पॉइंट केले तुमच्या जीवनामध्ये तर तुमच्या जीवनातल्या गरजा जो बॅलन्स आहे तो एकदम बॅलन्स करेल. तुम्हाला कमी पडणार नाही आणि वाढणार पण नाही. सगळ्या व्यवस्थित बॅलन्स करून टाकेल. मग कशाला खूप टेन्शन घेतात टेन्शन तुम्ही का टेन्शन घेता तुम्ही माहितीये का टेन्शन घेता तुम्ही टेन्शन का घेता? आज पण ही स्त्री इथं आहे आणि येशू इथं आहे. ही स्त्री जरी येशूकडे आली तरी ही स्त्री देवाच्या लोकांनो हिच्या मनामध्ये वाईट गोष्टी आहेत. ही पश्चाताप केलाय परत तेच पाप करते, पश्चाताप केलाय तरी खोटं बोलती, पश्चाताप केलाय तरी वाईट गोष्टी करते. म्हणजे छोटं छोटं पाप देवाच्या लोकांनो या स्त्रीमध्ये आहे. येशू सेंटर घेऊ शकतच नाही ज्यावेळेस आपण पाप करत राहणार आहोत तर तुमच्या जीवनामध्ये. आणि ज्यावेळेस आपण सेंटर येशूला देत नाही, आपणच आपलं पाप सेंटर घेतं. पाप कधीच येशूला आणि जुन्या कराराला बॅलन्स करू शकतच नाही. पाप कधीच करू शकत नाही. जुन्या गोष्टींना नव्या गोष्टींना पाप कधीच बॅलन्स करू शकत नाही. आज लोक टेन्शन, ताणतणावामध्ये, प्रेशर या गोष्टीमध्ये आहेत की त्यांनी देवाच्या लोकांना चुकीच्या गोष्टी आता पण त्यांच्यामध्ये आहेत. ते येशूला सेंटर देत नाही. स्वतःचे डिसिजन त्यांचे असतात, स्वतःच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या असतात. त्याच्यामुळं देवाचं वचन आणि ते बॅलन्स होऊ शकत नाही. समजलंय तुम्हाला? शिष्य पुढे पाठीमागे आणि येशू मध्ये, म्हणजे येशूला त्यांनी सेंटर केलंय. येशू पुढच्या याला बॅलन्स करीन आणि मागच्या याला पण बॅलन्स करीन. पण जर पाप मध्ये असेल, मध्ये कोण आहे? येशूच्या पाप आहे. नियमशास्त्राच्या आणि येशूच्या मध्ये पाप आहे. आणि जर मध्ये देवाच्या लोकांना पाप आहे तर पाप जीवनाला कधीच बॅलन्स करत नाही. मग आज आपण ठरवायला पाहिजे जी गोष्ट देवाला आवडत नाही ती आपल्या जीवनातून काढून टाका. तयार आहेत तुम्ही? कधी कधी अविश्वास झाला असेल, काढून टाका. कधी देवाला तुम्ही ओळखलंच नसेल आतापर्यंत, कुठं बोलत असताल, सिगरेट पित असताल, दारू पित असताल, गपचिप चुपचाप काहीतरी रागामध्ये तुम्ही अजून पण तुम्ही बडबड करीत असताल, रागामध्ये तुम्ही ऐकत नसताल. तुमचे वडील तुम्हाला समजावून सांगतात, अरे बाळा हे करू नको. तुम्ही चर्चला येतात, प्रार्थना करतात, सगळं करतात, पण तुम्ही त्या रागामध्ये त्या वडिलांच्या गोष्टी ऐकत नाही, येशूच्या गोष्टी ऐकत नाही. मी जेवणारच नाही. अरे तू जेवणार नाही, आम्हाला काय फरक पडणार आहे? तू उपाशी राहणार आहेस. बापाला काय फरक पडणार आहे का? अजिबात नाही. नाही जेवला तर नाही जेवला. समजते की नाही? आता नाही जेवला म्हणजे काय? त्याचा राग कोणावर आहे? कोणावर आहे राग? त्याच्यामध्ये राग आहे. तो राग त्याला काढावा लागेल. ज्यावेळेस तुम्ही राग काढताना आणि बॅलन्स करताना, येशूला मध्यस्थान देताना, बस तो सगळ्या गोष्टी बॅलन्स करेल. पोटभर जेवताल, राग आला तरी पोटभर जेवतात, उपाशी कधीच झोपणार नाही. कारण तुम्ही त्या कंडिशन मध्ये येशूचं ऐकलंय. सही बात है अम्मा, सही बात है. बोले यीशु मसीह की मुझे गुस्सा आया तो मैं खाऊंगी नहीं. अरे नहीं खाएगी तो नहीं खाएगी, हम खाएंगे पेट भर की. बोले यीशु मसीह की. आणि मग आणखीनच जर घरचे जेवले ना, त्या बाईला किंवा त्या मुलाला असा राग येतो आणखी, अरे मला सोडून जेवते. अरे तुला 10 वेळेस म्हटले जेव, तू जेवली नाही, तो जेवला नाही. आमच्या काय बापाचं जाणार आहे का? नाही जाणार. तुझ्या पोटात येणार नाही. त्या रागाने तुझ्या पोटात ठेवलं नाही. म्हणून राग आला तर अन्नावर राग काढू नका. ज्यावेळेस तुम्ही येशूला बॅलन्स करताना मध्ये
सगळ्या गोष्टी बॅलन्स होतात. तुम्हाला सगळं सांगतो, तुमचा फायनान्स पण बॅलन्स होतो. तुम्ही चुकीचे पैसे चुकीच्या व्यक्तीला दिलेत, अनबॅलन्स होईल. तुम्हाला पवित्र आत्मा नाहीये. तुम्हाला आत्ता तांदूळ नाहीत खायला आणि तुम्ही त्या व्यक्तीचं कर्ज मिटवताय. अरे पहिले 2 किलो तांदूळ आण, कर्ज राहू दे ना. थोडी अक्कल पाहिजे ना आपल्याला, पवित्र आत्मा पाहिजे. जिथं आपण राहतो तिथं आपल्याला कळलं पाहिजे ना, रेंट द्यायचं आहे. पहिले ही गोष्ट बुजवायला पाहिजे. ती गोष्ट नंतर दिली तरी चालती, त्याने फरक पडू शकत नाहीये. काय क्रेडिट डाऊन झाल्याने काय स्वर्गात जाणार नाही का? जाणार. आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे. पवित्र आत्मा, ज्यावेळेस तुम्ही तुमचं डोकं लावताना अनबॅलन्स मध्ये तुमची गाडी चालते, सैतान राईट अटकवतो. राईट अटकवतो म्हणजे अटकवतो. मध्ये कोण पाहिजे? कोण पाहिजे? काही जण बायकोच ऐकतात. काही झालं की बायकोला विचारतात. चांगलं आहे, बायकोला विचारा, पण त्याच्या अगोदर देवाला विचारा. समजलंय? समजलंय की नाही? बायका माझ्याकडे पाहायला लागले, बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. तुम्ही अभिषेकामध्ये वाढतात, तुम्ही एक एक स्टेपनी पुढे चाललेले आहात, पण देवाला परत त्या गोष्टी दिसल्या ना तुमच्यामध्ये, ती चावी तुम्हाला देणार नाही. हे देवाने मला शिकवलं एक दिवशी. खरं सांगतो तुम्हाला, 3 वेळेस टेस्ट घेतली देवाने माझी. 3 वेळेस हा काय करतोय, आणि देव माझ्याशी बोलला नंतर, ह्या कंडिशन मध्ये असं वागला तर तू अभिषेक वाढवशील, आणि ह्या कंडिशन मध्ये तुझ्या जुन्याच गोष्टी दिसल्या तर अभिषेक डाऊन होईल. तुला माझ्यासारखं मन पाहिजे, माझ्यासारखे विचार पाहिजे त्या कंडिशन मध्ये, मग तुम्ही वरती जाणार. काय ठेवायचं आपल्याला? सेंटर येशू. आता येशू सेंटर यायचा. कोण आहे सेंटर? आता दुरात्मा जर आला तिकडून हिच्यावरती अटॅक करायला, पहिलं कोण आहे सेंटर? कोण आहे? हिचं जरी व्याभिचार करायचं मन झालं, मध्ये कोण आहे? येशू सांगणार, वचन ऐक, व्याभिचार करू नको. डायरेक्ट तिला पवित्र आत्मा बोलल, ती लगेच कूल डाऊन होईल. समजलं? मध्ये कोण आहे? एखादा ऍक्सिडेंट करायला दुरात्मा आलाय, मध्ये कोण आहे? एखाद्या वाईट गोष्टी त्या परिवारामध्ये घडणार आहे, मध्ये कोण आहे? आता मग सेंटरला येशूच तुमच्या परिवारामध्ये पाहिजे. आणि ज्या परिवारामध्ये येशू सेंटरला आहे, आशीर्वाद त्यांच्याकडे धावून येतात, दुष्ट आत्मे पळून जातात, समस्या निघून जातात, वाईट गोष्टी त्यांच्या जवळ येत नाही, कारण त्या घाबरतात, कारण येशू त्यांच्या जवळ आहे. एक मुलाला भूत लागलंय, कोणालाच काढता येत नाही त्याच्यामधलं भूत, आणि येशू तिथं गेलाय, आणि ते दुरात्मे म्हणतात, अरे तू मध्ये का पडतोस? मध्ये का पडतोस? अरे त्यांनी सेंटर केलं येशूला, तो पडणारच. तुमच्या दुःखामध्ये तो मध्ये पडणार, तुमच्या आनंदामध्ये तो मध्ये पडणार, तुमच्या वाईट गोष्टीमध्ये तुम्हाला साथ देणार, चांगल्या गोष्टीमध्ये तुम्हाला साथ देणार, कारण तुम्ही ठरवलंय आमचा सेंटर, आमचा मध्यस्थी येशू आहे. मध्ये कोण आहे आज तुमच्या आणि माझ्या? येशू. आणि जिसके बीच में येशू है त्याच्याकडे कोणीच पाहू शकत नाही. समजलंय? समजलंय? कोर्ट केसेस तुमच्या बाजूनी लागतील, कारण येशू मध्ये. जगातले लोक तुम्हाला चांगलं म्हणतील, कारण येशू तुमच्या जवळ आहे. जे वाईट करायचं सैतान तुमच्याकडे पाहतोय, तुम्ही अति उन्नतीला जाताल, कारण येशू तुमच्यामध्ये. मध्यस्थी येशूचीच पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. ज्या ज्या ठिकाणी येशूने मध्यस्थी केली, कोणाबरोबर पण देवाच्या लोकांनो, आणि ज्या ज्या लोकांनी येशूला मध्यस्थान केलंय, त्यांनी अद्भुत काम या पृथ्वीवरती केलेत. लंगड्याला चालवलंय, आंधळ्यांना दृष्टी दिली, मेलेले लोक उठवलेत, अनेकांना स्वार्थ सांगितली, एक संदेश दिलाय. 3000 5000 लाखो लोक देवाच्या राज्यामध्ये आलेत, कारण त्यांनी ठरवलंय मध्यस्थी आमचा येशू आहे. तुम्ही पण लंगड्याला चालवता, आंधळ्यांना दृष्टी देतात, जे मुके ते बोलायला लावतात, कारण तुमचा मध्यस्थी येशू आहे. मग दुसरी गोष्ट आपण पाहिली देवाच्या लोकांनो, आपल्या जीवनामध्ये मध्यस्थी करणारा कोण असेल तर फक्त येशूच. बस. तुमचा मध्यस्थी कोण आहे? नाही, रागाच्या तडाख्यामध्ये तुमचा मध्यस्थी राग असतोय, तुम्ही जेवतच नाही, तुम्ही देवावर रागवलेले असतात, बरोबर की नाही? रागाच्या तडाख्यामध्ये राग आल्यानंतर मध्यस्थी कोण आहे? सैतानाला ठेवू नका, तो दृष्ट आहे, तो नाश करेल तुमचा. आपला येशूत मध्यस्थी आज नंतर ठेवायच्या सगळ्या गोष्टीच्या आतमध्ये. कोण आहे?
कोर्टची केस तुमच्या बाजूने लाग. प्रभू जोडत आहे, तोडणार नाही कधीच. प्रॉफिटिक वर्ड आहे स्वर्गातून तुमच्यासाठी. सैतानने जे तोडायचं काम केले ते कधीच तुटणार नाही. आज परमेश्वर जोडत आहे. 100% प्रभूला तुम्ही तुमचा लाईफ दिलेला आहे. थँक्यू जीसस, 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 जीसस. कोण आहे आपला मध्यस्थी? मध्यस्थी कोण आहे? येशू. कोण आहे मध्यस्थी आपला? येशू. ब्रदर, तुम्ही दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज आहेत. तुम्ही दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज आहेत. काय करू अगर काय करू नको. दोन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये उभा राहा. दोन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज आहेत. मी काय करू या दोन गोष्टीमध्ये? जसा प्रार्थना सुटेल परमेश्वर त्या दोन गोष्टीचं उत्तर देईल. एकदम परफेक्ट डिसिजन तुम्ही तुमच्या लाईफचा घेणार आहे. कारण तुम्ही ठरवलंय मला येशूची मध्यस्थी करायची. समजलंय तुम्हाला? समजलंय? प्रेज द लॉर्ड. ते स्वप्न 1 महिन्याच्या अगोदर प्रेयर करा त्या गोष्टींसाठी. त्या गोष्टींसाठी प्रेयर करा. 7 दिवसात प्रभू तुम्हाला दाखवून देईल योग्य रस्ता. योग्य रस्ता तुम्हाला दाखवेल. कोणाशी भांडण झाल्यावर आई वडिलांना फोन करायचा. तुमची आई मध्यस्थी करेल आणि संसार मोडून टाकेल. कोणाची मध्यस्थी करायची नाही. सैतानाचे विचार डोक्यामध्ये घ्यायचे. तो पेरीने तुम्हाला म्हणीचा घराच्या बाहेर निघ. तुम्ही पण त्याचा ऐकता. अरे तुमचं घर आहे, तुमचा नवरा आहे, कुठं सोडून चालला तुम्ही? तुमचं राज्य आहे, त्या घरामध्ये तुम्ही राणीन तो राजा आहे. सोडून जायचं नाही. काही पण झालं आज येशूची मध्यस्थी करायची. गुडघ्यावर येऊन बस. तो प्रॉब्लेम त्याला सांगायला, पास्टरला सांगायचा, आत त्याला सांगायचा, नंतर पास्टरला सांगायचं. समजलंय? समस्या आली तर मध्यस्थी कोणाची? अडचणी आल्या तर मध्यस्थी कोणाची? भांडण झालं तर मध्यस्थी कोणाची? पैसे नसतील तर मध्यस्थी कोणाची? येस, प्रत्येक गोष्टीमध्ये येशूची मध्यस्थी करायची. आज मार्क याचा 11वा अध्याय आणि 8वं वचन. तेव्हा पुष्कळ लोकांनी आपले वस्त्रे वाटेवर पसरवली. इतर लोकांनी शेतमळ्यातून डहाळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या. आता आपण कसं पाहिलंय? गाढवची गरज आहे त्यांना. शिष्यांना कशाची? शब्दांची गरज आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज आहे, त्या शब्दावरती. आणि त्यांनी शिंगरू आणलंय. आता येशू जवळ आलंय. मग येशू त्या शिंगरावरती बसलाय. जैतुनाचा डोंगर आहे असा. त्याच्यात चाललेत. पुढं लोक आहेत, पाठीमागं लोक आहेत. आता लोक काय करायचे? स्वतःचे काय करायचे? वस्त्र काय करायचे? काढायचे. काय करायचे? आणि कुठे टाकायचे? वाटेवरती टाकायचे. आपले वस्त्र काढायचे आणि वाटेवरती टाकायचे. काही लोक आपल्या हातामध्ये काय घ्यायचे? डहाळे घ्यायचे. कशाच्या? झाडाच्या, खजुरीच्या झाड्या. डहाळ्या घ्यायचे आणि ते कुठे टाकायचे? वाटेवर टाकायचे. म्हणजे दोन गोष्टी देवाच्या लोकांनो या वचनामध्ये प्रभूसाठी यांनी केल्यात आणि स्वतःसाठी केल्यात. पहिली गोष्ट देवाच्या लोकांनो, या लोकांनी आपले वस्त्र काढलेत. काय काढलेत? आता वस्त्र काढू शकता तुम्ही? कधीच काढू शकत नाही तुम्ही. काढणार वस्त्र? आता मी चाललोय असा, काढा वस्त्र. अजिबात काढणार नाही तुम्ही. पास्टर आम्ही काय वस्त्र वगैरे काय काढणार नाही. समजले तुम्हाला? का काढणार नाहीत आणि त्यांनी का काढले ही गोष्ट समजली पाहिजे. त्या काळामध्ये यहुदी लोक होते देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस येशूकडे त्यांनी पाहिलं, त्या गाढवावरती येशू बसलाय त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर देवाच्या लोकांनो त्यांना कळलं की हे जे माझे वस्त्र आहेत हे चर्म वस्त्र आहेत. हे वस्त्र एक प्राण्याचा प्राण देऊन केलेले वस्त्र आहेत आणि ते वस्त्र मी घातलेले आहेत. म्हणजे उत्पत्तीमध्ये ज्यावेळेस आदाम आणि हवेने पाप केलं आणि त्यांची लाज झाकण्यासाठी देवाने एक प्राणी मारला, कोकरू मारलं, त्याची चमडी काढली आणि आदाम आणि हवेला ते वस्त्र घातले. आता देवाच्या लोकांनो त्या काळामधले काही लोक होते ते चर्म वस्त्र त्यांनी घातलेले होते आणि त्यांना कळलं
की आपण हे देवाने घातलेले चर्मवस्त्र आहेत, पण आपण परत पाप केलेलं आहे, परत वाईट गोष्टी केलेल्या आहेत. मग या वस्त्रांचा काय उपयोग आहे आपल्याला? येशूने त्यांची नग्नता दाखवली. ज्यावेळेस येशूने ज्या लोकांनी येशूकडे पाहिलं त्यावेळेस त्यांना कळलं की आपण पापी आहोत. आपली नग्नता येशूने पाहिली. ते वस्त्र त्यांची नग्नता झाकू शकत नव्हते. ते चर्मवस्त्र होते, ती त्या लोकांची नग्नता झाकू शकत नव्हते. मग त्यांनी काय केलं? ठीक आहे, मी पापी आहे, मग माझी नग्नता कोण झाकणार आहेत? पण मला झाकण्यासाठी पहिले जे दिसणारे वस्त्र आहेत, पापी वस्त्र आहेत, ते काढून टाकावं लागते. काही लोक होते देवाच्या लोकांनो, त्यांनी ते चर्मवस्त्र काढले आणि येशूच्या रस्त्यावरती टाकले. काही लोक मोशेच्या काळामधले होते, मोशेच्या गोष्टी फॉलो करायचे, नियमांनी एवढे पॅक केलेले, ते एवढे नियम पाळायचे, काही नियम पाळत नव्हते आणि त्यांना वाटायचं की 100% आम्ही नियम पाळतो, आम्ही अजिबात चूक करत नाही. पण ज्या वेळेस येशूकडे त्यांनी पाहिलं, येशू त्या जैतुनाच्या डोंगरावरून चाललाय, जयघोष झालाय, त्यांना कळलं की मी काहीतरी नियम तोडलेला आहे. जे मोशेने नियम दिले त्याच्यामध्ये लिहिलंय खोटं बोलू नको, आणि मी तर खोटं बोलतोय. मग हे वस्त्र जे आहेत हे नियमांचे वस्त्र आहेत. त्यांना कळलं हे नियमांचे वस्त्र आपल्याला वाचू शकत नाही. त्यांनी ते नियमांचे वस्त्र काढले आणि येशूच्या रस्त्यावरती टाकून दिले. आता काही लोक त्या ठिकाणी होते देवाच्या लोकांनो, की लोकांसमोर सभ्यता दाखवायचे. चर्चमध्ये आले का प्रेज द लॉर्ड, हालेलुया, खूप देवाच्या सामर्थ्यामध्ये राहायचे. घरी गेले का घरी त्यांचा एक जुना स्वभाव यायचा. बाजारात गेले त्यांचा एक जुना स्वभाव त्यांच्यामध्ये यायचा. ते लोकांवरती दया करत नव्हते, भांडणं करत होते, वाईट गोष्टी करत होते. आणि जे सभ्य वस्त्र त्यांनी घातलेले होते पांढरे शुभ्र, पण येशू आल्यानंतर येशूची नजर त्या वस्त्रावरती गेली, या लोकांची नजर त्या येशूवरती गेली, आणि जशी गेली त्यांना कळलं की ही सभ्य वस्त्र जे आहेत, हे सभ्य वस्त्र पण आपल्याला लाज झाकू शकत नाही, आपण चुकी केलेली आहे. आणि असे अनेक लोक त्या ठिकाणी होते देवाच्या लोकांना. काही लोक होते, अरे मला सगळं माहिती आहे, पण मी व्यभिचार केलाय 3 दिवसापूर्वी, 8 दिवसापूर्वी, 10 दिवसापूर्वी. माझे वस्त्र जे चांगले होते ते वस्त्र मी घाणेरडे बनवलेत. हे घाणेरडे वस्त्रांचा डाग माझ्यावरती आहेत. हे जे वस्त्र आहेत ते चिखलाने भरलेले आहेत, वाईट गोष्टींनी भरलेले आहेत, आणि आतापर्यंत कोणाला दिसत नव्हत्या, फक्त मला माहिती होत्या. पण जसं मी येशूकडे पाहिलं, येशूने माझ्याकडे पाहिलं, मला कळलं की हे जे वस्त्र आहेत हे घाणेरडे आहेत, व्यभिचारी वस्त्र आहेत, हे टाकून द्यायला पाहिजे. चुका केलेले वस्त्र आहेत. लोकांनी काढले, देवाच्या लोकांना घाणेरडे वस्त्र टाकून दिले. असे वेगळे वेगळे प्रकारचे वस्त्र वेगळ्या वेगळ्या लोकांच्या अंगावरती होते. त्यांचा कलर चेंज नव्हता. कलर वेगळे वेगळे असतील, पण हे वेगळे वस्त्र होते देवाच्या लोकांना. नियमांचे होते, सभ्यतेचे वस्त्र होते, पण त्याच्या सभ्यता नव्हती. घाणेरडे वस्त्र होते, चिखलाने भरलेले म्हणजे पापाने मलिन झालेले वस्त्र होते, चर्म वस्त्र होते. जुन्या काळामधले लोक ते नियम पाळायचे. असे वस्त्र होते. ज्यावेळेस येशूला त्यांनी पाहिलं की नाही, हे वस्त्र आपल्याला तारण देऊ शकत नाही, आपली नग्नता झाकू शकत नाही, ही गोष्ट त्यांना झावळ्याच्या रविवारी कळली. मग त्यांनी पहिली गोष्ट केली. काय पहिली गोष्ट केली? जी गोष्ट आपल्याला वाचूच शकत नाहीये ती गोष्ट आपल्याकडे कशाला पाहिजे? ती गोष्ट त्यांनी त्यांच्या शरीरावरून उतरून टाकली. वस्त्र काढणं म्हणजे जोक नाहीये. ते नग्न झाले प्रभू समोर, आणि ते नग्न झालेत परमेश्वरासमोर. येशूकडे त्यांनी पाहिलंय. असे सगळे वाईट गोष्टी देवाच्या लोकांनो, येशू ज्या मार्गावरती जैतुनाच्या डोंगरावरून खाली खाली चालला होता त्या ठिकाणी लोक वस्त्र टाकत होते. काही लोक डहाळी, कशाची? खजुरीची डहाळी घेतली देवाच्या लोकांनो, आणि खजुरीची डहाळी कुठे टाकली? कुठे टाकली? वाटेवर टाकली देवाच्या लोकांना. आता ही खजुरीची डहाळी आहे ना का नाही? आणि ही देवाच्या लोकांना काही लोकांनी वाटेवर टाकली. काही लोकांनी वस्त्र टाकले अगोदर, काही लोकांनी खजुरीची डहाळी आणली, ती पण वाटेवर टाकली देवाच्या लोकांना. ज्यावेळेस सत्य कळतं ना तुम्हाला, येशू ख्रिस्तच मला तारणार आहे, बाकी जगात मला कुणी तारू शकत नाही. मी मेल्यानंतर स्वर्गात फक्त येशूच्याच हातात आहे, बाकी स्वर्ग कोणाकडेच नाही. कारण त्याने या जगामध्ये माझ्या पापांसाठी तो आला, पापांसाठी तो मेला,
पापातून पुन्हा उठला आणि मी जर त्याच्यावर विश्वास ठेवला की तो तारणारा आहे, तो मला वाचवणारा आहे, 100% मी त्याच्यावरती विश्वास ठेवीन आज नंतर, तर मी काय करीन? त्याला सत्य कळल. त्या लोकांना सत्य कळलं की जगात मला कुणीच वाचू शकणार नाही येशू शिवाय. एवढं प्रेम मला कुणी देणारच नाही येशू शिवाय. ही सत्यता त्यांना कळली. आणि ज्यावेळेस सत्यता तुम्हाला कळती, तुम्ही असत्यातून बाहेर येतात. समजलंय तुम्हाला? कशातून बाहेर येतात? असत्यातून तुम्ही बाहेर येतात. त्या लोकांना कळलं की आम्हाला कुणीच वाचवणार नाही, आमचा फक्त उपयोग करून घेतात. आम्ही पापामध्ये आहोत, आम्हाला वाटायचं आम्ही स्वर्गामध्ये जातो, आम्ही प्रार्थना करतो, बायबल वाचतो, हे करतो, पण येशूशिवाय तारणारा कुणीच नाही. त्या दिवशी सत्य देवाच्या लोकांना, अनेक हजारो करोडो लोकांना कळलं की येशूच तारणारा आहे. बाकी काही त्यांच्या डोक्यामध्ये राहिलंच नाही. मग ही जी डहाळी आहे, ही डहाळी बायबलमध्ये पोल असं लिहितो की तुम्ही आणि मी रानगट्टी, जे जैतुनाचं झाड आहे त्याला आम्ही चिटकलेलो होतो. रानगट्टी म्हणजे काय? रानात आलेलं. बळच येतात रानात. तुम्ही बी टाकता, बळच येतात ना? का टाकतात तुम्ही? डोंगरामध्ये इकडे तिकडे जाऊन बी टाकतात. तुम्ही आणि मी त्या रानगट्टी झाडाला चिटकलेल्या फांद्या होतो देवाच्या लोकांना. काय होतो? रानगट्टी. आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये रानगट्ट्याचा स्वभाव होता की नव्हता? वाईट स्वभाव, खोटं बोलणे, बोलता की नाही खोटं? होता स्वभाव. व्यभिचार करणे, लोभ धरणे, ह्या सगळ्या वाईट गोष्टींचा स्वभाव त्या काळामध्ये त्या लोकांमध्ये होता. आणि देवाच्या लोकांनो, जे रानगट्टी जैतुनाचं झाड आहे, त्यांना सत्य कळलं की रान जैतून आहे. त्या दिवशी त्यांना कळलं की हे रान जैतून आपल्याला वाचू शकत नाहीये, हे रान जैतून आपल्याला नष्ट करील. हे रानात वाढलेलं आहे, याला नियम नाही आहेत, कसं पण वाढलेलं आहे, आणि आपल्याला वाटतं हे आपल्याला वाचवेल. त्या दिवशी देवाच्या लोकांनो, देवाने सत्य कळल्यानंतर त्या रान जैतुनाचं कनेक्शन प्रभूने तोडून टाकलं. त्यांनी आपली जहाळी घेतली, डहाळी, आणि येशूच्या जो जीवनाचा मार्ग होता त्या जीवनाच्या मार्गावरती टाकून दिली. ती जीवनाच्या मार्गाची डहाळी, जी त्यांची डहाळी होती रान जैतुनाची, ती पवित्र जैतुनाला त्यांनी लावून दिली. त्यांना कळलं की हे पवित्र जैतून आम्हाला जीवन देणार आहे. आणि जशी पवित्र जैतुनाला लावली, ती कनेक्टेड कुठं झाली? पवित्र जैतुनाला झाली देवाच्या लोकांना. आणि जशी झाली त्याच्यामध्ये जीवन आलं. आणि ते जीवन देवाच्या लोकांनो प्रभू येशू ख्रिस्त आहे. की येशू ख्रिस्त त्या डहाळीमध्ये आला, त्या झाडामध्ये ते कनेक्टेड झाले आणि त्यांच्यामध्ये जीवन आलं. तुम्ही आणि मी परराष्ट्रीय लोक, येशू माहित नव्हता आपल्याला, येशू आपल्याला कळला. आपण सत्य कळलं की तारणारा कोण आहे. ते रान जैतून परमेश्वराने कट केलं ते डहाळी, आणि येशूच्या जैतुनाच्या झाडाला त्याने लावून टाकली. आता तुमच्या आणि माझ्यामध्ये जैतुनाचं जीवन आहे, येशूचं जीवन आहे. की आपण खऱ्या जैतुनाला, येशूचं जे जैतून आहे, पवित्र जैतून आहे, त्याला कनेक्टेड झालेलो आहोत. याचा अर्थ आपला मार्ग बदलला. पापी मार्ग देवाच्या लोकांना पवित्र मार्गच झाला, अशांतीचा मार्ग शांतीच झाला, शापाचा मार्ग आशीर्वादात झाला, वाईट गोष्टींचा मार्ग चांगल्या मार्गामध्ये आला. कारण आपले वस्त्र आपण टाकलेत, आपण येशूला कनेक्टेड झालोत. तर नीतिमानाचे वस्त्र स्वर्गातून तुम्हाला आलेत. का आता येशूला किंवा यहोवा परमेश्वराला तुमचं पाप दिसत नाही, कारण गौरवाचे वस्त्र, सामर्थ्याचे वस्त्र तुमच्या माझ्यावरती आलेत. तुम्ही नॉर्मल वस्त्र घातलेले लोक नाहीयेत. तुमचं पाप यहोवा परमेश्वराला दिसत नाहीये. येशूने त्याच्या रक्ताने धुवून देवाच्या लोकांनो तुम्हाला स्वर्गातले वस्त्र, नीतिमानाचे वस्त्र परिधान केलेले लोक आहेत. हा समूह एक दिवशी मेल्यानंतर स्वर्गामध्ये ह्या डहाळ्या घेऊन परमेश्वरासमोर उभा राहणार आहे. बायबलमध्ये लिहिलंय, अनेक जातीमधले लोक, ख्रिश्चन लोक नाही फक्त, अनेक जातीमधले लोक एक दिवशी स्वर्गामध्ये हे डहाळी घेऊन येशू समोर उभा राहणार आहेत. कारण आपली जे डहाळी आहे प्रभूने पॅक करून टाकलेली, आणि ते जीवन आपल्यामध्ये आलेले. मग माझी डहाळी कुठे लावलेली आहे?
पवित्र जैतुनाला लावलेली आहे. त्या दिवशी लोकांनी म्हटलं, होसान्ना होसान्ना, म्हणजे आम्हाला वाचवणारा हा तारणारा आहे. त्यांनी स्वीकार केला देवाच्या लोकांनो की हाच आम्हाला वाचवणार आहे. ही गोष्ट त्यांना कळली, जी गोष्ट तुम्हाला आणि मला कळली. तुमचं आणि माझं पहिलं तारण आहे, नंतर यहूद्यांचं तारण आहे. येशू या जगासाठी एक गोष्टीसाठी आला की या मनुष्याला स्वर्गात घेण्यासाठी, त्याच्या पापांची क्षमा करण्यासाठी. बाकी येशू कशासाठीच आला नाही. तुम्हाला पश्चाताप, तुम्ही केलेल्या चुका पश्चाताप करावा, तुम्ही पापांची क्षमा प्राप्त करावा, तुमचे डोळे उघडावे आणि सत्य तुम्हाला समजावं, याच्यासाठी येशू आला. बाकी कशासाठीच येशू आला नाही. आणि फक्त ख्रिश्चन लोकांसाठी आला नाही, पूर्ण जगाच्या पापासाठी येशू आला. जे कोणी त्याला तारणारा म्हणून स्वीकारतील, हा आम्हाला वाचवणार आहे, हा आमच्यासाठी वधस्तंभावरती प्राण दिलेला आहे, आम्ही स्वर्गात याच्यामुळे जाणार आहेत, यांनी स्वर्ग उघडला आहे, ते सर्व लोक कोणत्याही जातीतले असो ते स्वर्गात येतील. मग घाणेरडे वस्त्र आहेत आपल्यावरती आज? नाही. आपले वस्त्राची तुम्ही काय करता? वस्त्र बदलतं की नाही? पण हे धुता. जे लोक देवाच्या वचनाने रोज धुतात, हे वस्त्र रोज कंटिन्यू, साबण लावल्यानंतर घाण निघून जाते, वचन ऐकल्यानंतर वाईट गोष्टी निघून जातात, आणि या वस्त्राची चमक वाढत वाढत जाते. एवढी वाढत ना, सैतान तुमच्याकडे बघून डोळेच बंद केले पाहिजे, त्याचे डोळेच नष्ट झाले पाहिजे, तो आंधळाच झाला पाहिजे. का? तुम्ही जे गौरवाचे वस्त्र तुम्हाला दिलेत, नीतिमानाचे वस्त्र तुम्हाला दिलेत, ती ग्लोरी देवाची तुमच्यामध्ये आलेत, तिच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. आज नंतर ते वाढवायला चालू करा. तासोन तास देवाच्या सानिध्यात बसा, उपवास करा, प्रार्थना करा, सामर्थ्याने भरा. प्रभू तुमचं तारण करून टाकेल. तिसरी गोष्ट देवाची आपण पाहिली की त्या लोकांना सत्य समजलं की येशूच तारणार आहे, म्हणून त्यांनी आपले वाईट वस्त्र, चर्म वस्त्र, घाणेरडे वस्त्र, खोटेपणाचे वस्त्र, सभ्यतेचे वस्त्र, ज्याच्या सभ्यता नव्हती, फक्त दाखवायला होती, ती टाकून दिली त्यांनी. आणि देवाच्या लोकांनो, त्यांनी आपली रान जैतूने, परमेश्वराने ती डहाळी त्यांची कट केली. आपला देव असा आहे का? कुणी पाप करीत असलं की त्याला म्हणून का रे बाळा तू पाप करतोस, बरं करतोस म्हणून असं? अहो म्हणल का? अरे तू पापी आहे तर पापीच. तू किती मोठा सेवक असेल, तू पाप केले तर पापच. दाविदाला म्हणला तू पापच केलंस. योसेफला म्हणला तू एकदम पवित्रता दाखवलीस. ज्याने दाखवली. पास्टर पण तसेच बोलतात. कसे? ज्या चुका आहेत त्या चुका दाखवणारच. त्याच्यामुळे तुम्हाला बिलकुल राग यायला नाही पाहिजे. काय यायला पाहिजे? यायला पाहिजे. येताल तुम्हाला राग 100%. त्यांना वाटते चूक केली तरी पास्टरनी म्हणावं, नाही तू लय भारी आहे. अरे तू कसला भारी आहे? ही चूक काढ अगोदर. तुला भारी बनवणारा स्वर्गात बसलाय, मी कशाला भारी म्हणू? तो तुला भारी म्हणेन, त्यावेळेस तू भारी होशील. खूप फोन येतात, कर्नाटक, परत आउट ऑफ कंट्रीहून येतात, SMS येतात, बऱ्याच गोष्टी येतात देवाच्या लोकांना. आता युट्यूबवरचं आपलं चॅनल आहे, मी त्याच्यात खुश नाहीये. ज्यावेळेस माझा बाप मला म्हणेन ना तुला दिलेलं काम तू फिनिश केलंय, त्यावेळेस मी हॅपी राहील. आमेन, आमेन, आमेन. ज्यावेळेस येशू मला म्हणेल तुला दिलेलं तू काम फिनिश केलंय, त्यावेळेस आय एम हॅपी. लोक मला किती म्हणले, लय भारी संदेश दिला, तू देवाने दिला, तू देवाला गौरव. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इथं लोक तुमच्यावर तोंडावर एक बोलतील, पाठीमागे एक बोलतील. इथलच्या लोकांवरती जास्त विश्वास ठेवू नका. त्या परमेश्वराने तुमची स्तुती करायला पाहिजे. ज्यावेळेस पोल मेला असेल, पेत्र मेला असेल, येशू तयार असेल यार त्यांना घ्यायला, एकदम स्वर्गामध्ये स्वागत करायला. एकदम देवदूत तयार असतील, त्यांचा आत्मा स्वर्गात गेला असेल, येशूने एकदम पकड मिठी मारली असेल, अरे काय बेटे तू काम केलंस खाली, एकदम मी तुला पाहत होतो, तू घाबरलं नाहीस, तू संकटामध्ये स्थिर राहिलास, वाईट गोष्टींमध्ये तू सैतानाचं ऐकलं नाही, माझं ऐकलंस, प्रत्येक गोष्टीमध्ये वचनाला धरून चाललास, तू कधीच वचनाला सोडलं नाही. येशू तुमच्यावरती खुश होईल. आणि जसं येशू तुमच्यावरती खुश होईल, तुम्ही त्या स्वर्गामध्ये एकदम वेगळ्या आनंदामध्ये निघून जातात. हे आयुष्य थोड्यासाठी आहे. आणि जे लोक धरून राहतात, चूक केली मान्य करतात, पुढे जातात, ते लय पुढे जातात, ते पास्टरपेक्षाही पुढे निघून जातील.
कळलं की नाही तुम्हाला? कारण त्यांनी ठरवलंय. बापाला आनंद होतो ज्यावेळेस तुम्ही आणखी पुढे जाताल, माझ्यापेक्षाही पुढे.